हॅलो एव्हरीवन, मी हे इथं महाशिवरात्रीचं शूट केलेलं. तुम्ही हे सेम मेकअप हळदी लुकला, एंगेजमेंट लुकला देऊ शकता. पूर्ण स्टेप बाय स्टेप फॉलो केलं तरी चालेल. फक्त ज्वेलरी चेंज करायची. इथं मी CTM प्रोसेस करणार आहे. इथं मी वेट स्वाईप घेतलेले आहेत. मॉडेलने जरी फेस वॉश केलेला असला किंवा ब्राईट्स असली तरी वेट वाईप्सने चेहरा पूर्ण क्लीन करायचा. तुम्ही बघू शकता पूर्ण वेट वाईपने क्लीन केलं की जी काही डस्ट आहे ती पूर्णपणे निघून जाते. त्यानंतर इथं मी एम्ब्रोलिजचं मॉइश्चरायझर यूज करणार आहे. त्याआधी मी प्रायमर यूज केलं आहे. मॅकचं प्रेप प्लस प्राईम ॲज अ प्रायमर म्हणून आणि टोनर म्हणून पण यूज केलं तरी चालतं. डे लुक असल्यामुळं मी कुठलेही रिस्क घेणार नव्हते. पूर्णतः मला चेहरा पूर्णपणे प्रेप करायचा होता. त्यानंतर रेकॉर्डचा मी तर प्रायमर यूज करते. जिथे तिथे ओपन पोर्स असले तिथेच प्रायमरची नीड असते. तशी मॉडेलची स्किन नॉर्मल होती त्यामुळं मी पोर्स कमी असल्यामुळे हेच यूज केलं. त्यानंतर इथं मी स्ट्रोब क्रीम यूज केलेली आहे. स्ट्रोब क्रीम यूज का करावी की आपल्या चेहऱ्यावरती एक शाईन असते. त्यानंतर मी इथे क्रॅव्हलॉनचं ओरिएंटल शेड इथे यूज करते. जे आपला अंडर आय सर्कल असेल, पिगमेंटेशन एरिया असेल, जे काही आपल्या चेहरा अनइव्हननेस असेल ते ह्या पूर्ण कन्सिलरने कव्हर होऊन जातो. हे मेकअप स्टुडिओचं आहे तर पूर्णतः आपला चेहरा एक इव्हन टोन येतो. मी पूर्ण ब्रशने अप्लाय केल्यानंतर ब्लेंडरने ब्लेंडरनी ब्लेंड करणार आहे. त्यानंतर मी ते रेकॉर्डचं फाउंडेशन घेतलं आहे. त्यामध्ये मी 2 शेड, एक लाईट आणि एक डार्क मिळून दोन्ही मिक्स मॅच करून चेक करून घेणार आहे की ते परफेक्ट माझ्या स्किन टोननुसार झालं आहे का. त्यानंतर मी आता जरी जवळ तुम्हाला लाईट दिसत असेल तरी तुम्ही मानेवरती बघू शकता आपला जो फाउंडेशनचा बेस आहे तो एक्झॅक्ट सेम झालेला आहे. चेहऱ्यावर टॅनिंग असल्यामुळे आपल्याला एक टोन लाईट यूज करावा लागतो आणि तो मानेवर टॅनिंग नसते जास्त त्यामुळे मानेचा टोन आणि चेहऱ्याचा टोन सारखा आला पाहिजे फाउंडेशनच्या वेळेस. आता जरी तुम्हाला एक टोन डार्क दिसत असला तरी तो मी एक थोड्या वेळाने तो पूर्णतः ब्लेंड केल्यानंतर स्किन एकदम इव्हन होऊन जाईल. पूर्णतः फाउंडेशन मी चेहऱ्यावरती अप्लाय करून ब्लेंडरनी व्यवस्थित डॅम ब्युटी ब्लेंडरनेच ब्लेंड करायचं आहे. पूर्णतः कुठलेही एजेस न ठेवता कुठलेही क्रॅक्स येणार नाही याची काळजी करायची. त्यानंतर मी इथं टाटे शेप टेपचं कन्सिलर इथं यूज करते हायलायटर पॉईंटवर हायलायटिंग करण्यासाठी. जसं की ब्रिज ऑफ द नोज, माउथ एरिया, फोरहेड आणि आईच्या खाली पूर्णतः ब्लेंड करायचं आहे. हे कन्सिलर खूप थिक असतं त्यामुळे पटापट लावायचं आणि पटापट ब्लेंड करायचं. त्यानंतर मी परत मॅकचं प्रेप प्लस प्राईम इथं यूज करते कारण की जे काही आपला फाउंडेशन आहे ते छान ब्लेंड होतं आणि इव्हन स्किनमध्ये अब्झॉर्व होतं. त्यानंतर मी ते लिक्विड ब्लशर यूज करते आहे. ते पूर्णतः आधी मी लिपस्टिकच्या ब्रशच्या साहाय्याने अप्लाय केलं. त्यानंतर त्याला व्यवस्थित ब्लेंड करून घ्यायचं. त्यानंतर लॉरा मर्सियरचं लूज पावडर हे एकदम छान आहे. फाईन पार्टिकल आहे, सिलिका बेस आहे त्यामुळे मेकअप पूर्णतः लॉक होतो. टी झोन एरियावरती आपल्याला खूप जास्त ब्लेंड करायचं आहे पावडर. आणि अंडर आईच्या आधी टीप अशी की कधीही पावडर बेकिंग करताना जे काही क्रॅक्स आले असेल त्याआधी ब्लेंडरनं ब्लेंड करायचे. त्यानंतर कॉम्पॅक्ट पावडरनी सेट करायचे. पूर्णतः कॉम्पॅक्ट सेट झाल्यानंतर आपल्याला एक चेहऱ्यावरती लेअर सोडायची जे की फाउंडेशन आपलं जिथं राहिलं ते ऑब्झर्व करून घेऊन. त्यानंतर अंडर आईज खाली थोडंसं एक्स्ट्रा ठेवायचं आहे. त्यानंतर मी इथे ॲब्रो डिफाईन करणार आहे. माझ्याकडे ॲनेस्थेशियाचं हा ब्रँडचा ॲब्रो डिफायनर आहे. तुम्ही बघू शकता किती छान आणि नीट अँड क्लीन लुक आलेला आहे. आधी डस्ट आउट करायचं जे की पावडर आपल्या ॲब्रोवरती आलेलं असतं. त्यानंतर मिडल सेक्शनपासून आपल्याला ॲब्रो डिफाईन करत जायचं आहे. त्यानंतर मी ही आयशॅडो पॅलेट यूज करणार आहे. तुम्हाला जर याचा पूर्ण आयशॅडो लुक बघायचा असेल की आयशॅडो मी कसा करायचा नक्की कमेंट डाऊन करा. मी फक्त आयशॅडो घेऊन येईल कारण की पूर्णतः व्हिडिओमध्ये दाखवणं शक्य नसतं. लाईट टू डार्क मी अशा टोनने गेलेली आहे. आपली जी कलर व्हील आहे त्या टोननुसारच जायचं आपल्याला. सर्वात आधी मी एक लाईट शेड घेतला आहे. त्यानंतर तो पूर्णतः आयलिडवरती ब्लेंड करत तो मी डार्क टू डार्क जाणार आहे. त्यानंतर एक आपल्याला पूर्णतः कुठलाही हार्श लाईन दिसली नाही पाहिजे ब्लेंड करताना याची काळजी घ्यायची. नंतर क्रीजेस लाईनवरती ज्या काही थोडासा डार्क शेड घेऊन मी अप्लाय करते आहे कारण की मला क्रीज डिफाईन करायची आहे. क्रीज डिफायनिंगसाठी आपण डार्क शेड यूज करतो. क्रीज डिफायनिंग इथं मी पूर्ण ब्लेंड करणार आहे. कुठलाही हार्शेस लाईन दिसता कामा नाही कारण की आपल्याला आयशॅडो हा एकदम स्मूथ दिसायला पाहिजे. डे लुक असल्यामुळे आपण जास्त डार्क किंवा वॉर्म कलरकडे जाणार नाही आहेत. त्याची इंटेन्सिटी वाढवण्यासाठी मी जी आउटर लाईनला यूज केलेला आहे तिथं मी थोडासा ब्लॅकने स्मच आउट करणार आहे. ब्लॅक आणि ब्राऊननी तिथे एक डेप्थ क्रिएट होते. त्या डेप्थमुळे आपल्याला डोळे छान उठावबाज दिसतात. पूर्णतः आयलिडवरती आय बेसवरती मी पूर्णतः आयशॅडो कंप्लीट केलेला आहे. त्यानंतर मी फिंगरनी पिगमेंट इथं यूज करणार आहे आणि जस्ट जिथे अनइव्हननेस आहे किंवा मला क्रीजेस लाईन दिसत आहेत त्या मी फक्त ब्लेंड करत जाणार आहे. पूर्ण आयशॅडो मी अशाच प्रकारे
इथे करून घेतलेला आहे. जोपर्यंत तुम्हाला इंटेन्सिटी छान वाटत नाही तोपर्यंत जो कलर घेतला आहे तर त्या कलरनुसार आपण डार्क किंवा लाईट हे अप्लाय करू शकतो. त्यानंतर मी इथे ह्याच पॅलेटमधला एक पिगमेंट इथे यूज केला आहे, फक्त आयबॉलवरती लावला आहे. त्यानंतर एक लाईट शेड घेऊन मी फक्त आय कॉर्नरवरती एक लाईट शेडनी ब्लेंड करते. त्यानंतर मी इथं रेकॉर्डचं काजळ घेतलं आहे, ते ॲज अ लायनर म्हणून लावणार आहे आणि त्याला मी स्मच आउट करणार आहे ब्लॅक आयशॅडोने. त्याने काय होणार, आपल्याला एक स्मचिंग लुक येणार आणि डे लुक जरी असला तरी थोडंसं क्रिएटिव्ह आपण काय करणार आहे याच्याकडे वळवता येतं. थोडासा स्मच आउट करणार आहे. ब्लॅक काजळच आहे रेकॉर्डचं, ते ब्लॅक काजळ तेच मी काजळ म्हणून पण यूज करणार आहे. आणि नंतर थोडंसं ब्लॅकने ते सुद्धा स्मच करणार आहे, कारण की आपण काजळला जेव्हा स्मच करतो तेव्हा ते लॉंग लास्टिंग आणि इंटेन्स प्रूफ होतं. थोडंसं डोळ्यात पाणी येतं काजळ लावताना, त्याची काळजी घ्यायची, कारण की मेकअप जरी वॉटरप्रूफ असला तरी मेकअप खराब होणार नाही याची पूर्ण आपण काळजी घ्यायची. त्यानंतर जो आयशॅडो आपण वरती यूज केलेले आहेत ते सेम आयशॅडो एक लाईट शेड मी लोअर आयलिडला ब्लेंड करणार आहे, कारण की आपल्या खालच्या डोळ्यांचा मेकअपसुद्धा तेवढाच इम्पॉर्टंट असतो. पूर्णतः डोळ्यांचा मेकअप हा पूर्ण डोळ्यांवरतीच ब्लेंड झाला पाहिजे, कुठेही खाली जास्त वर येता कामा नाही. फक्त मी बघा तुम्ही किती सुंदर असं ब्लेंड करते आहे, मी अजिबात आयशॅडो हा खाली येऊ दिला नाही. त्यानंतर एक लाईट आयशॅडोने एक फ्लफी ब्रशने घेऊन पूर्णतः ब्लेंड केलेला आहे. त्यानंतर मी इंग्लॉटचं लायनर इथे यूज केली आहे, त्यामुळे ड्युरालाईन टाकून ते छान ब्लेंड करून ते लायनर यूज करणार आहे, लायनर लावून घेणार आहे. एकदम लाईट लायनर लावलं आहे, कारण की मी काजळ स्मच आउट केलं त्यामुळे फारशी गरज नव्हती, पण मी तरीसुद्धा इथे यूज करणार. त्यानंतर मस्कारा छान असा कोटेड द्यायचा आहे, कारण की मस्कारा लावल्याशिवाय आय मेकअप कंप्लीट होत नाही. लोअर आयलॅशसुद्धा आपण इथं कंप्लीट करून घेणार आहोत. त्यानंतर काउंटर करणार आहे. माझा मॉडेलचा चेहरा बऱ्यापैकी ओव्हल शेपमध्ये होता, मी फक्त तिला ॲज इट इज चिक बोनवरतीच फक्त काउंटरिंग केलेले आहेत. काउंटरिंग कशी करायची, केव्हा करायची, कोणत्या शेपवर जे शेप आहे त्या शेपवर कशी करायची हे जर जाणून घ्यायचं असेल तर मला नक्की कमेंट डाऊन करा. काउंटरचा प्रकार कसा असतो, कुठे काउंटर करायचं हे मी डिटेलमध्ये त्याच्यात नक्की समजून सांगेल. त्यानंतर मी युरोप गर्लचे दोन्ही पॅलेट आहे माझे, तर इथे मी ब्लशर पॅलेट आणि काउंटर पॅलेटसुद्धा युरोप गर्लचं आहे, त्यातनंच ब्लशर घेतला आहे. मी मॉडेलचा चेहरा ओव्हल असल्यामुळे सी टाईपमध्ये ब्लशर अप्लाय करते आहे. ब्लशरचे सुद्धा टेक्निक्स असते, कसं यूज करायचं कुठल्या स्किनवरती किंवा कुठल्या फेस टाईपवरती की ते एकदम छान लुक देईल. ऑलरेडी ओव्हल शेप असल्यामुळे मला फार ओव्हल करायची गरज नव्हती. त्यानंतर जे डस्ट आउट आहे ते मी पूर्णतः क्लीन केलं आहे. त्यानंतर मी तर हायलायटर यूज करते आहे हायलायटर पॉईंट्सवरती. हे माझं एक शुगरचं हायलायटर आहे, खूप सुंदर हायलायटर आहे हे, तर लाजवाब आहे. त्यानंतर आयब्रोच्या इनर कॉर्नरला आणि मी आयब्रो आर्चला हायलाईट करून घेते आणि त्यानंतर लिपस्टिकमध्ये आधी मी लिप शेप क्रिएट करते, जो आहे लिप शेप आहे तो लिप लायनरने सुद्धा तुम्ही करू शकता, पण मला सवय आहे त्यामुळे मी लिप ब्रशने सुद्धा करता येतो. त्यानंतर त्यामध्ये लिपस्टिक फिल करायला सोपं जातं. आधी मी एक्सचा एक पॉईंट काढला आहे, त्यामुळे आपले जे होठ आहे ते खूप सुंदर दिसतं आणि फायनल लुक बघा, विदाऊट एनी फिल्टर आहे, विदाऊट एनी लाईट्स आहे, फक्त एक छोट्या रिंग लाईट लावलेली, त्याच्याशिवाय हा मेकअप बघा आणि आफ्टर लुक किती सुंदर झाला आहे. थँक्यू फॉर द वॉचिंग.